वेलकम टू माय चॅनल आणि वेलकम टू द न्यू व्लॉग. व्लॉग बनवायचा असा खास काही रिझन नाही आहे, बट युजली घरात बसून मला खूप बोर होतं आणि आज मला असं वाटलं की थोडंसं बाहेर छान नॅचरल हवा खायला पाहिजे. त्यामुळे मी आलेली आहे अशी सेबी रोडला. जे रसायनात राहतात त्यांना हा स्पॉट माहिती असणार. NSMचं कॉलेज आहे. मागे हे वालं जे आहे ते पूर्ण हिरानंदिनीचं प्रोजेक्ट आहे ओव्हरऑल. आणि इकडे बाजूलाच भातरांचं टर्नल आहे. जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने तुम्ही ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला कळेल ते. तर तिथेच मी राहते. घरापासून एक हार्डली गाडीवर तिथं 5 मिनिटाचाच रस्ता आहे. वॉकिंगसाठी ह्या रोडला खूप लोक येतात संध्याकाळच्या टायमाला. आत्ता थोडीशी रश कमी आहे इथे बघू शकता तुम्ही, पण पावसाचे दिवस आहेत म्हणून ते कमी आहे. बाकी गाड्या वगैरे खूप चालतात. इकडे आपलं गाव आहे. ह्याच्या थोडंसं मागे इकडे मागे तळ आहे, त्याच्या पुढे थोडंसं घर आहे. बाकी ओव्हरऑल हा असा काहीतरी लुक आहे. पण सध्या व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की काही मनातल्या भावना अशा व्यक्त कराव्याशा वाटतात जे आत्ता सध्या देशभरात चाललेलं आहे. क्राईम, रेप केसेस, आणि त्याच्या अगेन्स्ट काहीच होत नाही आहे ॲज सच. कारण मी आत्ता ह्या गेल्या 1-2 महिन्यामध्ये मी एवढ्या केसेस ऐकल्यात, मर्डरच्या म्हणा किंवा रेप केसेस म्हणा, रेप प्लस मर्डर. असं नाही आहे की ऑब्व्हियसली मी मुलगी आहे म्हणून मी मुलींच्या ह्याच्यात बोलते असं नाही, पण मुलींवरती जे ब्लेम चाललं आहे सध्या विच इज नॉट ॲट ऑल ॲक्सेप्टेबल. कारण स्वतंत्र देश आहे असं आपण म्हणतो, पण स्वतंत्रता अशी कुठल्याच लेडीजला नाही आहे आपल्याकडे. मग ते लहान बाळ असू दे, ते मुलगी असू दे, ती टीनेजर असू दे, किंवा ती लग्न झालेली असू दे, किंवा वृद्ध असू दे, काहीही असू दे, पण आपल्याकडे कुठलीच बाई सेफ नाही आहे. आणि सरकार ॲक्च्युली त्याच्यावरती काहीच करत नाही आहे. ह्याचं खरंच खूप वाईट वाटतं आहे. कारण जे काय आत्ता तर जे पॉलिटिशियन्सचे येत आहेत इंटरव्ह्यूज वगैरे, त्याच्यात जास्त रिसर्च तर मी केलेली नाही आहे, पण जेवढं बघून माहिती आहे की जे ते लोक स्पीच देत आहेत, जे करत आहेत, एक लॉजिक तर द्या त्याच्यामध्ये. हे जर म्हणजे देव ना करो कोणाच्या सोबत हो, पण हे जर तुमच्या घरात कोणासोबत झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहेत? एक साधं लॉजिक असतं. आपण एक माणूस म्हणून एक विचार करतो. मी तरी युजली खूप विचार करते की समोरच्याशी आपण वागताना बोलताना आपण आपल्याला त्या ठिकाणी ठेवून बघावं की त्या जागी आपण असतो आणि आपल्यासोबत हे असं कोण वागलं असतं तर कसं वाटलं असतं. एक सिम्पल लॉजिक आहे जे सगळ्यांच्या नेचरमध्ये असायला पाहिजे. तुम्ही ते पण नाही करत आहेत ब्रो. कसं जमतं? आणि एवढं सगळं होऊन तेवढं सगळ्या हलक्यामध्ये घेतात. जसं मी नॉईस पॉल्युशन, तर जसं मी आता मला जिथपर्यंत समजलं, अमृता कुलकर्णी ही एक यूट्यूबर आहे जिची मी खूप मोठी फॅन आहे आणि ती नेहमी रिअल फॅक्ट्स वगैरेवरतीच बोलत असते. तर तिच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की ती ज्या मुलीसोबत जे झालेलं आहे कोलकाताची, तिच्या बॉडीमध्ये ऑलमोस्ट 150 ml इतकं सिमेन भेटलेलं आहे. मग ते एका माणसाचं तर काम नाही आहे ना. कारण युजली एक नॉर्मल हेल्दी पर्सन मॅन कॅन रिड्यूस ओनली 2 to 5 ml सिमेन ॲट अ टाईम. तर ॲट अ टाईम जरी असेल तरी मॅक्स टू मॅक्स किती होणार आहे? लॉजिकल आहे ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 9च माणसं पकडतायत. बरं, मग त्यांच्यावरती भेटली जरी तुम्हाला, पण त्यांच्यावरती शिक्षा कारवाई काहीच नाही आहे. आज किती असे इन्सिडेंट्स असतील किंवा किती वेळा काही झालं असेल, पण हे थांबायला पाहिजे. जिथपर्यंत प्रॉपर अशी शिक्षा त्यांना भेटत नाही आहे, पब्लिकच्या हवाले तुम्ही करत नाही, त्यांना जाणीवच नसेल की काय शिक्षा होईल किंवा काय त्यांना भोगावं लागेल ह्या सगळ्यानंतर, तर ते नाही थांबणार आहे. तो एक इन्सिडेंट होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक नर्ससोबत होतं. हेच नाही तर लहान 7-7 वर्षाच्या मुलींसोबत होतं आहे. त्यांचे वडील करतायत म्हणा किंवा त्यांचे नेबर करतात, त्यांचे आजोबा करतात. जे काय कुठे माणुसकी कुठे गेली आहे सगळी? जास्त काय बोलून तर आपण म्हणजे मी तरी काही करू शकत नाही आहे ह्याच्यामध्ये. पण त्या सगळ्या म्हणतात ना एकीचं बळ, एकीचे बळ, एकी. तर ती आता नुसते प्रोटेस्ट करून, कॅन्डल मार्च करून काही होणार नाही आहे.
सो आवाज उठवले गेले पाहिजेत. ह्या जे पैसे घेऊन वोट वगैरे करतायत, तुम्ही त्यांना सांगा की ते नका करू किंवा वोटिंग देऊच नका. सरळ एक नोटाचा एक ऑप्शन असतो तो द्या आणि मोकळे व्हा. अजून म्हणजे अजून काही बोल सकते. मतलब वाईट पण वाटतंय. आणि आज मला नेहमी एक वाटायचं की यार मला पण बेबी पाहिजे, मला पण फ्युचर म्हणजे एक सपोर्ट सिस्टम आपण म्हणतो आपली बेबी असल्यानंतर. पण आत्ता जे काही चाललं आहे ते बघितल्यानंतर तर असं वाटतं आय एम हॅपी की मला बेबीज नाही आहेत. मुलगी असती तर ती सेफ आहे की नाही, किंवा कधीपर्यंत सेफ आहे, किंवा तिच्यावरती ते रिस्ट्रिक्शन्स टाकायला लागले असते. मुलगा असता तर त्याची परवरिश मी बरोबर केली आहे की नाही, किंवा तो बाहेर जाऊन काय करतो, तो तर कधी आहे असं काय करणार ना, ह्या टेन्शनमध्ये लाईफ काढायला लागली असती. सो आता तसं असं वाटतं की हाच विचार केलेला बरा आहे की भाई एकटे राहा, जिथपर्यंत सेफ राहता येईल. सेल्फ डिफेन्स करा. पण आय नो ते गँग असे आल्यानंतर आपणही काही करू शकत नाही आहे. सो सरकारला एकच विनंती आहे की सेफ्टी वाढवा थोडीशी, आणि शिक्षा चांगली द्यायला शिका तुम्ही पण, म्हणजे जेणेकरून आम्हा मुलींना पण असं वाटेल नाही आम्ही कधीही कुठेही जाऊ शकतो. बाय गॉड ग्रेस मी जिथे राहते तिथे अजून तरी असं काही नाही झालं, आणि टचवूड असं काही व्हायला पण नाही पाहिजे. पण म्हणतात ना माणसाची बुद्धी भ्रष्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. सध्या इंटरनेटवरती ज्या साईट्स वगैरे आहेत ज्याच्यामुळे लोक एक्सपेरिमेंटल वगैरे होत आहेत, ते कुठेतरी थांबलं पण गेलं पाहिजे. नो डाऊट सगळेच असतात, पण एक मॅच्युरिटी गाईज एक डोक्यात ठेवा. कन्सर्न इज अ मेन इन रिलेशनशिप. बाकी जे आहे जे हे चाललं आहे ते चुकीचंच आहे. सो थोडंसं शिका आणि अनपढ वागणं जरा बंद करा, आणि आम्हाला आमचं सेफ लाईफ जगू द्या, एवढीच ती विनंती आहे. सो आय होप ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आणि सेफ ठेवा यार. आपण काय बोलणार, सरकारकडनं तर जास्त अपेक्षा ठेवून फायदा नाही आहे. मुलींनी आपली सेफ्टी आपणच ठेवावी. आपल्या बहिणींची काळजी घ्या मुलांनी. प्रत्येक मुलांनी ॲटलिस्ट असं जरी विचार केला ना की ते आपल्या बहिणी आहेत, आपली आई आहे, तशीच ती पण दुसरी कोणाची तरी आई आणि बहीण आहे. नाही डोकी फिरणार तुमची गाईज प्लीज. बाकी भेटूयात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बी स्ट्रॉंग.